नमस्कार. आज 22 जून 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक नोटीस म्हणजे काही विद्यार्थ्यांची सजेशन आली होती मला, तर त्या विद्यार्थ्यांची मी सजेशन वगैरे एक्सेप्ट केलेली आहे की जे कमेंट सेक्शन पहा, आता इथे ज्या पद्धतीने कमेंट आहे, ओके, याला जर तुम्ही क्लिक वगैरे केलात तर तुम्हाला त्याच्या नोट्स वगैरे मिळून जातील किंवा ते वाचता येतील. तर हे पहा, यावरती क्लिक केल्यानंतर हिअर आर सम क्वेश्चन्स दॅट मे बी आस्क्ड इन UPSC इंटरव्ह्यू रिलेटेड टू योगा डे. योगा संदर्भात पण तिथून जर प्रश्न वगैरे जर विचारण्यात आला तर कशा पद्धतीने प्रश्न येतील, तर व्हॉट इज योगा, ओके, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी तुम्ही हे इंटरव्ह्यूची वगैरे लिस्ट आहे, तर तुम्ही हे प्रिपरेशन वगैरे करू शकता. आता पहा, हे काही विद्यार्थ्यांना वगैरे हे दिसत नसेल, ओके, डायरेक्टली आता हे लॅपटॉपवरती वगैरे दिसेल, परंतु जे मोबाईल युजर वगैरे आहेत त्यांनी जर अडोब अक्रोबॅटचं वगैरे PDF रीडर जर ओपन केलं तर इथे सेकंड नंबरचं काहीतरी ऑप्शन आहे, तिथे ते दिसत आहे. ओके, हे जे मी नोट्स वगैरे दिलेले आहेत तुम्हाला ते तिथं ऑलरेडी दिसत आहे. ओके, तर प्लीज एकदा तुम्ही पण चेक करून घेऊ शकता. म्हणजे त्यामधून आता मी योगाबाबतचं हे फक्त एक सांगितलेले आहे कारण हे काल होऊन गेलेलं आहे. ओके, आता जे सेकंड न्यूज वगैरे येणारी आहे त्यामध्ये मी तशा पद्धतीने डिटेल डिस्कशन केलेलं आहे त्याचं, तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. तर पाहूयात, म्हणजे ते सजेशन होतं त्याला एक्सेप्ट केलेलं आहे आपण. ओके, जर अशा पद्धतीचे सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. त्यानंतर जे वेबसाईटचं काम आहे ते पण चालू केलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये इनपुट वगैरे टाकायचे आहे. त्यानंतर जी MCQ प्रॅक्टिस आहे ते पण मी त्यावरती नक्की चालू करणार आहे परत एकदा. ओके, म्हणजे पूर्वी आपण MCQ घ्यायचं त्याबद्दल, म्हणजे त्यावरती MCQ घ्यायचं, तर ते पण मी नक्कीच परत एकदा चालू करणार आहे. ओके ओके, तर काळजी करू नका. तर पहा, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग वैश्विकच संयुक्त राष्ट्रांमधील योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन आहे. तर वैश्विकच असं त्यांनी म्हटलं आहे योगा डेला, मग सॉरी योगाला. तर पहा, योग हा खऱ्या अर्थाने वैश्विकच असून कुणा एकाच्या हक्कापासून मुक्त आहे. कारण पहा, त्याच्यावरती कॉपीराईट नाही आहे किंवा पेटंट वगैरे नाही आहे, त्यामुळे कोणी फक्त ते इंडियाचंच आहे असं तिथं हक्क वगैरे जाहीर करू शकत नाही. तर जे योगा आहे ना ते सर्व वैश्विकच आहे, ते सर्व युनिव्हर्सल आहे, हे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे व ती अगदी चांगली गोष्ट आहे. ओके, ज्या पद्धतीने वसुदैव कुटुंबकम आपण जे स्लोगन पुढे आणलं, अगदी त्याच पद्धतीने योगा डे पण आपण तशा पद्धतीने सेलिब्रेट करत आहोत. हे अगदीच वैश्विक फ्रॅटर्निटीला आपण तिथं प्रोत्साहन देत आहोत असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट न्यूजकडे चला. सर्व राजकीय बातम्या आहेत पहा, मी स्किप करत आहे त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर पुढची एक न्यूज आहे, मंदिर परिसरांमध्ये आता मद्य मांसमुक्ती अभियान चालू करण्यात आलेलं आहे. वस्त्रसंहितेनंतर आता यावरती लवकरच काय त्यांनी संहिता वगैरे लावतील. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढे चला, KG2 कॉलेजवरती पहा, अगदीच काहीच कामाचे वगैरे मला वाटले नाहीत न्यूज. MBBS अभ्यासक्रमात आणखी 2 प्रणालींचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणते कोणते असतील पहा, तर इंडियन मेडिकल कडून मिश्रोपॅथीला विरोध पण करण्यात आलेला आहे. तर पहा, MBBSच्या फाउंडेशन अभ्यासक्रमामध्ये आयुष आणि औषधांचा इतिहास या 2 पर्यायी आरोग्य प्रणालीचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, आयुष आणि औषधांचा इतिहास. मग आयुष आणि औषधांचा इतिहास म्हणजे काय होणार आहे पहा, तर तुम्हाला बेसिकली औषध इतिहास. ओके, तर बेसिकली इतिहासामध्ये काय असेल तर तुमचं आयुर्वेद जे आहे ते शिकवलं जाणार आहे. जे चरक संहिता आहे त्यामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट केली जायची पूर्वी प्राचीन भारतामध्ये, ते सर्व मेडिकलच्या MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये वगैरे आता टाकण्यात आलेलं आहे. बरोबर, मग पहा, याला इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध करण्यात आलेला आहे. कारण इथं प्रॉब्लेम काय होत आहे पहा, जे आपलं MBBSचं अभ्यासक्रम आहे ते अगदीच आर्टिफिशियलद्वारे वगैरे चालतं किंवा आपण डायरेक्टली ॲलोपॅथी जे आहे त्या बेसिसवर ते चालतं, परंतु जे आयुर्वेदिक आहे ते होमिओपॅथीवरती चालतं. म्हणजे थोडंसं आयुर्वेदा वेगळी कन्सेप्ट आहे. ओके, मेडिकलच आहे, हे दोन्ही पण मेडिकलच आहे, परंतु जे आयुर्वेदा आहे हे आपलं पूर्वीच्या म्हणजे होम रेमेडीजवरती वगैरे चालतं. आय थिंक तुम्हाला ते समजलेलं असेल. त्यानंतर जे MBBSची डिग्री जी आहे, ओके, ती कशा संदर्भात आहे तर ती ॲलोपॅथीवरती आहे. आता इंडियन मेडिकल जे अभ्यासक्रम आहे MBBSचं जे फाउंडेशन कोर्स आहे यांनी काय केलेलं आहे, मग ह्या आयुर्वेदाला आणि ह्या आर्टिफिशियलला या दोघांना पण एकत्र करून वगैरे MBBSच्या सिलेबसमध्ये तो पार्ट जोडण्यात आलेला आहे. मग यालाच मिश्रपॅथी म्हटलेलं आहे व या मिश्रपॅथीला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे. कारण पहा, एकीकडे आयुर्वेदिक जर कन्झम्पशन केलं तुम्ही तर याला नॅचरली असतं व याला वेळ लागतो. कोणती पण गोष्ट जर तुम्ही कन्झ्युम वगैरे केली त्याला म्हणजे त्याचे रोगाचे निदान वगैरे होण्यासाठी त्याला वेळ लागतो, परंतु आर्टिफिशियल किंवा हे जे ॲलोपॅथी आहे याचं तुम्ही डायरेक्टली सेवन केल्यानंतर लगेच म्हणजे तुम्ही पेन किलर घेतलात एखादी, ओके, किंवा अँटीबायोटिक वगैरे जर घेतलात तर लगेच तुम्हाला
तुम्ही लगेच बाहेर वगैरे पडू शकता किंवा तशा पद्धतीने म्हणजे सर्व तुमची बॉडी पेन वगैरे जे होतं ते सर्व गायब होऊ शकतं, परंतु आयुर्वेदाचं तसं असतं का? बिलकुल नाही. ओके, तर हा प्रॉब्लेम इथं आहे. मग हे मिश्रपॅथी वगैरे जी आहे ती एखाद्या बॉडीवर वगैरे चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही, असं यांचं म्हणणं आहे. परंतु जे MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश कशामुळे करण्यात आलेला आहे की पहा, एखाद्या डॉक्टरला आयुर्वेदामध्ये त्याचा इलाज काय आहे व आपल्या ॲलोपॅथीमध्ये काय इलाज आहे हे माहिती असणं अगदी गरजेचं आहे. या नात्याने याला फाउंडेशन कोर्समध्ये ॲड केलेला आहे. आता हे अगदी याचा विरोध वगैरे झालेला आहे, ठीक आहे, पण आता ही UPSCला वगैरे विचारेल का? विचारणार तर नाही आहे सध्याला, म्हणजे अगदी हे त्यांच्या फर्स्ट स्टेजमध्येच आहे. एकदा याच्यावरती निर्णय वगैरे जर त्यांनी घेतला किंवा हे जर तशाच पद्धतीने जर राहिलं तर जे न्यूज मी घेतलेली आहे किंवा जे मी तुम्हाला पॉईंट सांगितले तेच कंटिन्यू वगैरे तुम्ही पण ठेवू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे चला. चंद्रयान 3 हे येत्या 12 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रापासून चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. ओके, तर किती? 12 जुलै रोजी. ओके, 12 जुलै रोजी चंद्रयान 3 ही मोहीम सुरुवात केली जाणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे चला. येथे पहा, काही गरजेचं नाही आहे, सर्व राजकीय बातम्या, त्यामुळे मी स्किप करत चाललेलो आहे. ओके, त्यानंतर 10वी 12वीत विद्यार्थी नापास झाल्यास पगारवाढ बंद, आश्रमशाळा शिक्षकांना आदिवासी विकास मंत्र्याचा इशारा. आता पहा, ही न्यूज पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? जर खऱ्या अर्थाने रियालिटी चेक जर केलं तर ही निगेटिव्ह न्यूज दिसते आपल्याला. प्रॉब्लेम कसा होतो पहा, आता 10वी 12वीच्या विद्यार्थी जर नापास झाला तर त्याची पगार बंद जर होत असेल शिक्षकाची, तर पहा, एखादी अगदीच म्हणजे त्या पद्धतीने हुशार विद्यार्थी वगैरे नाही आहे, तरी पण शिक्षक काय करतील, त्याला ढकल पास करून वगैरे पुढं नेतील. कारण पहा, आपल्याकडे तर 8वीपर्यंत नापास व्हायची तर स्कीम नाही आहे. ओके, म्हणजे सर्वजण 8वीपर्यंत पास होणार आहेत. मग 9वीला प्रॉब्लेम, 9वीचं पण डायरेक्टली अर्ध्या मधातच गेल्यानंतर 9वी जे असते ती फेब्रुवारीमध्येच संपते व तिथूनच 10वी चालू करतात आपल्याकडे, बरोबर. मग पहा, 10वी अर्ध्या मधातूनच जर चालू केल्यानंतर अगदीच म्हणजे 9वीचे पण 9वीला पण आपण काय फेल वगैरे होत नाही याची तर आपल्याला शाश्वती आहे. मग पहा, 10वीला गेल्यानंतर अगदीच नापास होण्याचे वगैरे चान्सेस वाढतात, पण तिथं शिक्षक वगैरे काय करतात, तर अगदीच प्रॅक्टिकलचे वगैरे मार्क किंवा अन्य काहीतरी वगैरे करून त्याला पास करण्याचा वगैरे प्रयत्न केला जातो. मग इथं काय प्रॉब्लेम होते, हा व्यक्ती पास होतो याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, परंतु हा पास होऊन पुन्हा काय बेरोजगारीचं प्रमाणच वाढवणार आहे. ओके, कारण त्याच्याकडे एखादी स्किल वगैरे काहीच नाही आहे. ओके, एखादी स्किल जर त्यांना तेव्हा जर वगैरे दिली असते किंवा त्यांच्याकडे क्वालिटी एज्युकेशन जर दिलं असतं, त्या विद्यार्थ्याला 9वीमध्येच वगैरे नापास केलं असतं व त्याला क्वालिटी एज्युकेशन जर दिलं असतं तर तो कदाचित स्पर्धा परीक्षेमध्ये परत एकदा आपलं म्हणजे यश वगैरे म्हणजे यश येईल काही पाहिलं तरी असतं, त्यानं प्रयत्न तरी केलं असतं स्पर्धा परीक्षेसाठी, परंतु त्याचं जे पाया असतं तेच भक्कम केला गेला नाही, त्यामुळे इथं सर्व पुढच्या भविष्यासाठी त्याला प्रॉब्लेम येतात. हाच प्रॉब्लेम इथं आहे. आता पहा, हे न्यूज अगदी याचं इम्पॅक्ट तर तिथं होणार नाही, अगदी शाळेची जी 100% पास होण्याची क्षमता वगैरे आहे ते चांगलं होईल, शाळेचा निकाल चांगला लागेल, परंतु शाळेतून जो विद्यार्थी बाहेर पडेल त्याला तिथे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला फेस करावं लागेल. कारण पहा, आता 10वी पास झाला, 10वीला 90% एखाद्या विद्यार्थ्याला पडले, मग तो लगेच काय जाईल आपल्याकडे, म्हणजे तशा पद्धतीने सिच्युएशन आहे तर विद्यार्थी काय सायन्सकडे जाईल. मग सायन्स घेतल्यानंतर त्याला अगदीच फिजिक्स वगैरे ते समजेल का? बिलकुल समजणार नाही. मग इथं काय लगेच ते फेल होईल. मग हा प्रॉब्लेम तिथं सिच्युएशन आपल्याला फेस करावी लागते. ओके, त्यासाठी पहा, अशा पद्धतीने म्हणजे डायरेक्टली शिक्षकांवर आपण बंधनं वगैरे ठेवायला नाही पाहिजे. ओके, जर शिक्षकांवरती वगैरे आपण जर बंधनं टाकली ना तर ते थोडंसं कुठेतरी त्यांना पण ते योग्य वाटत नाही किंवा आम्ही एवढं करून पण आम्हाला एवढं शासन वगैरे हे करत नाही, असं त्यांचं पण तिथं विद्रोह टाईप वगैरे तयार होतं. कारण पहा, शिक्षक हे काय एक नेक्स्ट पिढी वगैरे घडवत आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट पेज देश विदेश, या पेजवरती सगळीकडे योगा दिलेला आहे, स्किप करा, पुढे चला. त्यानंतर युगांडाबाबतचं काय आलेलं आहे तर लेख आलेला आहे. मग पहा, काही विद्यार्थ्यांनी मला अगदीच एडिटोरियल तुम्ही तर स्किप करायला सांगता, परंतु RC लातरी ते महत्त्वाचं ठरतं म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला होता, अगदी बरोबर आहे ते. परंतु पहा, मी कोणते एडिटोरियल स्किप करायला सांगतो तर आपले जे ऑडियन्स आहेत ते ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, बरोबर, व काही MPSC आहेत व काही आहेत UPSC. मग पहा, UPSCला आहे इंटरनॅशनल रिलेशन, परंतु MPSCला अद्याप इंटरनॅशनल रिलेशन नाही आहे. मग पहा, व UPSCवाले जे इंटरनॅशनल रिलेशन वगैरे करणार आहेत प्रिपरेशन, त्यांना क्लास तरी लावावं लागेल किंवा तशा पद्धतीने त्यांचं म्हणजे जे पुस्तकं वगैरे आहेत त्यामधून ते शिकून घेणार आहेत, बरोबर. मग पहा, डेली न्यूजपेपरमध्ये जे इंटरनॅशनल रिलेशन येतं ते आपल्याला वाचायचं नसतं, त्यामुळे मी एडिटोरियल ते स्किप करायला लावतो. व MPSCला तर ते बिलकुल नसतंच, इंटरनॅशनल रिलेशन MPSCला नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्टली याला पण इथं स्किप करायला सांगतो. ओके, या दोन गोष्टीमुळे मी इंटरनॅशनल रिलेशनचे एडिटोरियल स्किप करायला सांगतो. बाकी विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की RC, ओके, रिडिंग कम्प्रेन्शन जे UPSC CSAT वगैरे विचारतं किंवा MPSCमध्ये पण आहे ते. ओके, तर पहा, त्यांना जे वाचायचं आहे त्यांनी एन्व्हायरमेंट, त्यानंतर हेल्थ,
ओके, असे जे किंवा सायन्स असे जे हे आहेत, अशा ज्या सेक्टरमधून एडिटोरियल येतात ना, ते वाचायला पाहिजे तुम्ही. कारण पहा, UPSCचे तुम्ही मागच्या 2-3 वर्षाचे पेपर जरी काढलात तर तुम्हाला लगेच समजून येईल की एन्व्हायरमेंट, हेल्थ, त्यानंतर सायन्स, त्यानंतर सोसायटी. ओके, सोसायटीमध्ये काय तर पॉलिटिशियन्स, त्यानंतर बेरोजगारी, या गोष्टींवरती काय तिथं हे विचारले जातात, लेख विचारले जातात, न की इंटरनॅशनल रिलेशनवर. आज पण कधी त्यांनी हे लेख म्हणतोय मी, RC म्हणजे जे सीसॅटचं पॅराग्राफ असतं, रिडिंग कम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो आपण, ते तिथून विचारलं जातं. एन्व्हायरमेंटचं एखादी प्राणी पक्ष वगैरे काय झालेला आहे तर तो एक्सटिंक्ट वगैरे होत आहे, मग त्याला कशा पद्धतीने पुनरुज्जीवन वगैरे करायला हवं, या सर्व गोष्टींवरतीच UPSC प्रश्न विचारतं. त्यामुळे जे म्हणजे आता युगांडाबद्दलचं वगैरे लेख येईल का, मला तरी वाटतं नाही येणार. परंतु यावरती प्रश्न कसा विचारला जाईल ते नक्की येईल. तर पहा, त्यासाठी मी तुम्हाला इथं नोट्स दिलेले आहेत. तर पहा, कॉपर, कोबाल्ट, लाईमस्टोन आणि गोल्ड हे तिथं काय प्रमुखली सापडलं जातं. त्यानंतर नॉन मेटलमध्ये काय पहा तर टॅल्क, त्यानंतर मिका, ग्राफाईट, लाईमस्टोन, क्ले, त्यानंतर फ्लेडस्पार, डायमेटोन, ग्लास, काओलिन आणि फॉस्फेट, निकेल हे रिअर अर्थ मेटल देखील तिथे सापडले जातात. आता पहा, यामध्ये निकेल, कॉपर आणि निकेल, कॉपर, कोबाल्ट, लाईमस्टोन आणि गोल्ड हे 3-4 जे गोष्टी आहेत हे प्लीज लक्षात ठेवा युगांडाबाबत. आता UPSC आणि MPSC दोघांसाठी पण आहे हे. ओके, कॉपर, कोबाल्ट, लाईमस्टोन आणि गोल्ड, त्यानंतर निकेल, हे एवढे जे मिनरल्स आहेत हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये माझ्या मते तर कोबाल्ट आणि निकेल हे 2 अगदी महत्त्वाचे आहेत. कारण पहा, सध्याला व्हेकल हे सध्याला चर्चेत आहे. ओके, आय थिंक याला बंद केल्यानंतरच ते होईल. तर पहा, सध्याला टॉपिक काय आहे, व्हेकल हे सध्याला चालू आहे. ओके, व्हेकल चालू असल्यामुळे कोबाल्ट, ओके, आणि निकेल हे 2 अगदीच चर्चेत वगैरे आहेत मिनरल्स. तर प्लीज हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे कुठं सापडतात तर युगांडामध्ये सापडतात. मग आता इथं अगदीच दहशतीची भारताला ही जर झालेली आहे, ठीक आहे, परंतु हे सर्व तुम्ही काय इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकून घेणार आहात. ओके, किंवा इंटरनॅशनल रिलेशनचं एखादी पुस्तक वगैरे जर वाचला तुम्ही, आय थिंक मी पवनीत सिंग सरांचंच इंटरनॅशनल रिलेशनचं बुक रिकमेंड करेन तुम्हाला. त्यामध्ये पण त्यांनी अगदी रामायणापासूनचं रेफरन्स वगैरे दिलेलं आहे. बेस्ट पुस्तक आहे, तर ते पण तुम्ही वाचून घेऊ शकता. तर त्यामध्ये हे सर्व काही प्रॉब्लेम वगैरे जे आहेत ते सॉल्व्ह होतील. पण पहा, जर हे इम्पॉर्टंट खरंच असेल आपल्याला, अगदीच जर UPSCसाठी वगैरे जर येणार असेल, तर पवनी सिंग सरांचं चॅनल तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. मग त्यांनी तिथे व्हिडिओ नक्की बनवतील, मग तेव्हा आपण तिथे पाहून घेऊयात. ओके, आपण स्वतःहून वगैरे इथं म्हणजे जास्त हे करण्याचं वगैरे मला तसं वाटलं नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, आता आपण पण तयारी करू शकलो असतो, परंतु कुठपर्यंत जायचं याला पण लिमिट असते. ओके, स्काय इज द लिमिट UPSCमध्ये, तशा पद्धतीने आपण हे करू शकतो. ओके, या लेखमध्ये भरभरून दिलेलं आहे, म्हणजे मागचे 16 जूनला वगैरे तेथील शाळेमध्ये हल्ला झालेला आहे असं त्यांनी दिलेलं आहे. पण तशा न्यूजमधून वगैरे येत नाही. पवनी सिंग सर अगदी व्हिडिओ बनवतील, मग तेव्हा आपण नक्की पाहूयात. ओके, म्हणजे मी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे, मग तुम्ही माझ्यावरती व पवनी सिंग सरांवरती विश्वास ठेवा. काळजी करू नका, पुढे चला. जे जे कामाचं असतं ते मी घेत असतो. ओके, जे मला नाही वाटत त्याला मी अगदी स्किप करत असतो. ओके, जर तुम्हाला काही वाटलं अगदीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट वगैरे साधू शकता, त्याबाबत काही नाही आहे. जर सजेशन चांगले असतील तर मी पण मला इम्प्रूव्ह नक्की करत असतो. ओके, काळजी करू नका त्याबाबत. त्यानंतर सागरी मार्ग वगैरे जे काही आहे हे स्किप करा. त्यानंतर मोठेपणासाठी ही महत्त्वाचे, आता अगदी हे गरजेचं आहे का, बिलकुल गरजेचं नाही, स्किप करा, पुढे चला. त्यानंतर पुन्हा राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री, आता कशामुळे पेटलेलं आहे हे भांडण ते पाहूयात. तर पोलीस महासंचालक नियुक्तीचे अधिकार स्वतःकडे घेणे आणि राज्यपालांऐवजी मुख्यमंत्र्याची विद्यापीठांचे कुलपती म्हणून नियुक्ती करणे ही 2 महत्त्वाची विधेयके मंजूर करून पंजाबमधील आप सरकारने केंद्राला एक प्रकारे आव्हान दिले आहे. म्हणजे पहा, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, त्यावेळी यांनी पण हेच केलेलं होतं की कुलपती जे असतात विद्यापीठाचे, त्यांची पोझिशन काढून घेऊन CMकडे ती पोझिशन द्यावण्यात यावी, असं आपल्याकडे पण कायदा म्हणजे बिल पास झालेलं होतं. परंतु त्यावरती मोहर लावली का, बिलकुल लावण्यात आलेली नव्हती. म्हणजे जी ही आहे म्हणजे बिल जे कन्सेंट असतं, जे गव्हर्नरनी कन्सेंट द्यायचं असतं, ते गव्हर्नरनी कन्सेंट वगैरे दिलेलं होतं का, त्याला दिलेलं नाही आहे. आता अगदी तसंच झालेलं आहे, पंजाबने पण ते पास केलेलं आहे. म्हणजे राज्याचे जे पोलीस महासंचालक असतात, म्हणजे ज्यांना IG म्हणतो आपण, त्यांची जी पोझिशन असते ती CMद्वारे हे करावी, म्हणजे CMद्वारे नियुक्त व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. व जे कुलपती आहेत, ओके, प्रत्येक विद्यापीठाचे जे चान्सलर्स असतात त्यांची पण नियुक्ती CM करावे, म्हणजे कुलपती जे असतात गव्हर्नरऐवजी CM असावं, असं त्यांनी 2 बिल वगैरे त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे पास केलेलं आहे त्यांच्या विधानसभेमध्ये. परंतु अद्याप गव्हर्नरनी त्यावरती असेंट वगैरे दिलेलं नाही आहे. मग हा नवीन वाद तयार तिथं झालेला आहे CM विरोधात.
गव्हर्नर. जिथं जिथं पॉलिटिकल पार्टी ऑपोजिशनची आहे तिथं तिथं हा वाद नक्की चालू होतो. कर्नाटकात पण काही दिवसानंतर चालू होईल. आपल्याला याची शाश्वती नक्की देता येईल. ओके, याबाबत काही काळजी करू नका. आता हे तुम्हाला माहिती असेल. मग आता जे आय जीची पोझिशन आहे, ओके, पोलीस महासंचालक जे आहेत यांची नियुक्ती कोणी करावी याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याच्यापूर्वीच भांडण गेलेलं होतं. मग सुप्रीम कोर्टामध्ये भांडण गेल्यानंतर त्या केसचं नाव आहे पहा, प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी सांगितलेलं आहे की बा जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत यांनी काय करायचं आहे, ज्या व्यक्तीला म्हणजे जे IPS अधिकारी आहेत ज्यांचं 30 वर्ष सर्व्हिसमध्ये झालेलं आहे त्यांची रिकमेंडेशन UPSCला पाठवायची. मग UPSC काय करणार, या 30 म्हणजे ज्या अधिकाऱ्यांचं 30 सर्व्हिसमध्ये एज झालेलं आहे, म्हणजे 30 इयर्स त्यांनी सर्व्हिस केलेली आहे, त्यांची रिकमेंडेशनची यादी UPSCकडे पाठवायची. UPSC त्यावरती सर्व त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांचं पूर्ण करिअरचं वगैरे व्हॅल्युएशन वगैरे करेल व त्यानुसार या अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांची 3-4 अधिकाऱ्यांची नावे वगैरे यांनी काय करतील, वापस स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवतील. ओके, मग स्टेट गव्हर्नमेंटकडे पाठवल्यानंतर गव्हर्नर यावरती काय करतील, असेंट वगैरे देतील, असं सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी म्हटलेलं आहे. मग सरकार तिथं काय करतील, अपॉइंट करतील, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. मग यांना काय करायचं आहे, तर आता हे सर्व काही बदलायचं आहे. परंतु 2019मध्ये त्यानंतर पण पहा, 2019मध्ये सुप्रीम कोर्टाने या सर्व याचिका पंजाबच्या वगैरे किंवा अन्य ऑपोजिशन गव्हर्नमेंट जिथं जिथं आहे त्यांच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी फेटाळलेल्या आहेत. म्हणजे ही न्यूज तेवढी आपल्यासाठी गरजेची आहे का, मला तर बिलकुल वाटत नाही आहे. कारण UPSC आता परत किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ही केस तर परत जाऊ शकत नाही. मग हे जे पंजाब गव्हर्नमेंटने जे काही केलेलं आहे त्याबद्दल तर ते कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड होऊ शकत नाही. त्यानंतर गव्हर्नर जे आहेत त्यांना जे असेंट आहे ते देतच नाहीत असेंट. ओके, नाही, त्यामुळे या गोष्टीला चर्चा करून पण आपल्याला काही फायदा वगैरे जास्त होणार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे वळूयात. आता पहा, हे अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मुलाविषयी वगैरे दिलेलं आहे, पण हे पण न्यूज आपल्यासाठी काही गरजेचं नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी या पण न्यूजला स्किप करत आहे. त्यानंतर संपूर्ण सत्ताकारण न्यूज आहेत, स्किप करा, पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. आज थोडंसं मला म्हणजे मायग्रेनचा पेन आहे त्यामुळं अगदीच हे होत आहे, म्हणजे तेवढंच चांगल्या पद्धतीने मी देऊ शकत नाही, सॉरी फॉर दॅट. परंतु मी देण्याचा नक्की प्रयत्न तरी म्हणजे चांगलं घेण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. ओके, त्यानंतर पुढे या. द हिंदूमध्ये पण तेच बातम्या, काही गरजेच्या नाहीत, पहा, स्किप करा. पुढे या. डायरेक्टली जिथं जिथं हायलाइटेड केलेलं आहे तिथं आपण हे केलेलं आहे. ओके, त्यानंतर एडिटोरियल पेज पहा. आता हे इंडिया नेपाळ टाईज, आता जे RC साठी हे येणार आहे का लेख, बिलकुल येणार नाही. म्हणजे तुम्ही पण पहा, UPSCच्या पेपरचं तुम्ही पण ॲनालिसिस करा. आता अगदीच रिडिंग कम्प्रेन्शनसाठी आपल्याला वाचायचं आहे, ओके, मला पण माहिती आहे, परंतु हे परीक्षेतच येत नसेल तर तुम्ही हे वाचून तरी काय करणार आहात. ओके, कारण इंटरनॅशनल रिलेशनला पण तुम्हाला काही कामाचं नाही आहे व UPSCचा म्हणजे RCला पण काही कामाचं नाही. मग हे कशाला वाचायचं, तर जे याच्याऐवजी तुम्ही पर्यावरणाचा एखादी लेख वगैरे असलेला असेल किंवा दुसरं जर काही तुमचं सिलेबसचं वगैरे जर वाचलं असेल तर ते बेटर होईल असं मला वाटतं. ओके, बाकी जर ज्या विद्यार्थ्यांना अगदीच वाचायचं आहे किंवा त्यांची इंग्लिश इम्प्रूव्हमेंट वगैरे करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की हा लेख वाचू शकता. ओके, त्याबाबत काही नाही आहे माझं, म्हणजे त्यांना न सांगताही ते करावंच लागेल त्यांना. ओके, म्हणजे मी सांगितलं नाही म्हणून करायचं नाही असं काही नाही आहे, तर त्यांना तर ते करावंच लागेल. ओके, ज्यांना इंग्लिश इम्प्रूव्ह करायची आहे वगैरे त्यांच्यासाठी. परंतु जे RC साठी म्हणत होते त्यांच्यासाठी तरी हे मी बिलकुल रेकमेंड करत नाही आहे, कारण हेल्थ, एन्व्हायरमेंट, सोशॉलॉजी वगैरे अशा पद्धतीचे जे लेख असतील तेच विचारले जातात UPSCमध्ये. ओके, स्किप करा, हे ओव्हरकिल आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, सेडिशनबाबत. आता हा लेख मी घ्यावा का, म्हणजे सेडिशनबाबतचा हा लेख आलेला आहे, तर हा लेख मी घ्यावा का, तर बिलकुल नाही. ओके, कारण सेडिशनबाबतचं मी डिटेल डिस्कशन केलेलं आहे. ओके, सेडिशन केसबाबत मी डिटेल डिस्कशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ आहे सेडिशनचा, तिथं मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मग आता इथं पण एक पिन केलेली नोट आहे पहा, हू अमंग द फॉलोइंग फ्रीडम फायटर्स लीडर्स वर चार्ज्ड अंडर द लॉ ऑफ सेडिशन. ओके, आता इथं फ्रीडम फायटर्स ऐवजी लीडर्स बरोबर झालेला आहे. प्रश्न आता आहे हा, तर अगदीच सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, बाल गंगाधर टिळक, ऑल ऑफ दी अबव. प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता, किंवा तुम्ही जर ही PDF वाचल्यानंतर तुम्हाला लगेच इथंच उत्तर पण मी दिलेलं आहे. पण अगदी तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे हे प्रश्न वगैरे मी जे आहेत असं म्हणजे पहा, मी पहिल्यांदा काय केलं, म्हणजे पहिल्यांदा कमेंट सेक्शनमध्ये वगैरे ते ॲड केलं, म्हणजे याला मी शेवटी येता मला तशा पद्धतीने विचारायला की आपण असं पण या
गोष्टीला आपण अशा पद्धतीने पण MCQ सेशनसाठी पण यूज करू शकतो. त्यामुळे मी आता MCQ टाईप वगैरे याचं करणार आहे, म्हणजे मी स्वतःला पण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे, एवढंच मला सांगायचं आहे. ओके, तर सेडिशनबाबतचं ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे, त्यामुळे मी या न्यूजला घेत नाही आहे. ओके, त्यामुळे मी याला स्किप करतोय. जर शक्य झालं तर तुम्ही माझ्याच चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे सेडिशनबाबतचा, तो व्हिडिओ वाचून घ्या. 124A त्याबद्दलचे जे रिसेंट न्यूज जे रिसेंट रिपोर्ट आलेले आहेत ते सर्व आपण तिथं कव्हर केलेले आहेत. ओके, त्यामुळे काळजी करून घ्या, पुढे चला. हे बाकी काही नाही आपल्यासाठी. ओके, त्यानंतर हायकोर्ट पहा, आपण काल परवाच म्हटलेलं होतं की बंगालमध्ये नवीन इश्यू तयार झालेला आहे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा. मग आता अगदीच हायकोर्टाने त्यांची सुप्रीम कोर्टाने पण त्यांची अपील वगैरे ऐकलेली नाही आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेस वगैरे बंगालमध्ये यावा. आता तर अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फोर्सेस वगैरे नव्याने तिथं तैनात होणार आहेत, त्यामुळे ही पण न्यूज आपल्यासाठी गरजेची नाही. परंतु इथं जर मोठा वाद निर्माण झाला ना, तर तेव्हा आपल्याला बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी ही न्यूज घेतलेली होती. तेव्हा पण म्हणजे तिथे चांगल्या पद्धतीने वर्क करत नाही आहे स्टेट इलेक्शन कमिशन त्यांचं, वेस्ट बेंगालचं. त्यामुळे हायकोर्टाने म्हटलं की तुम्ही सोडून द्या तुमचं काम, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी अपॉइंटमेंट कमिशन आहे त्यांना आम्ही घेऊयात व तिथून आम्ही इलेक्शन वगैरे कंडक्ट करू, असं त्यांनी म्हटलेलं. मग तिथे जिल्ह्या ज्या पॅरामिलिटरी फोर्सेस वगैरे आहेत ते सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे आता तिथं येणार आहेत. ओके, व त्यांनी इलेक्शन जे आहे ते कंडक्ट करणार आहेत. मग आता अगदीच राज्याची पॉवर तर इथं जात आहे, हे आपलं इथं बेसिकली दिसून येतं या न्यूजमधून. त्यामुळे हा थोडासा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा वादकडे जाईल असं आपलं इथं बेसिकली दिसून येतं आहे. ओके, त्यानंतर पुढे या. सोशल मीडिया साईट्स हॅव नो चॉईस बट टू ओबे लोकल लॉज. इलॉन मस्क आणि नरेंद्र मोदी यांचं काल म्हणजे भेट वगैरे झाली. मग त्यानंतर इलॉन मस्क यांनी सांगितलं की ट्विटरचे जे रूल्स आहेत ते लोकल लॉज तर त्यांना फॉलो करावं लागणार आहे, अन्यथा कंपनी गुंडाळावी लागेल. व ते अगदी बरोबर आहे, कारण इंडिया इज अ सॉव्हरेन नेशन. ओके, आपण सॉव्हरेन कंट्री आहोत, आपले लॉ आपल्याला माहिती आहेत. ओके, आपल्यावरती कोणी दडपण आणू शकत नाही, किंवा अमेरिका वगैरे आम्ही असं चल वगैरे तसं म्हणू शकत नाही. ओके, आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे वगैरे वागतो. ओके, त्यालाच आपण सार्वभौम असं म्हणतो. ओके, त्यानंतर पुढे चला. हे इथे काही नाही आहे. त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांची रिपोर्ट आलेली आहे. तर या रिपोर्ट मध्ये भारताने +8 पॉईंट वगैरे इथं काय गेन केलेले आहेत व चांगली गोष्ट आहे. व +8ने जाऊन 127वी रँक आपली ग्लोबल जेंडर इंडेक्समध्ये आपली 127वी रँक आलेली आहे. ओके, 127वी रँक इन GGI म्हणजे ग्लोबल जेंडर इंडेक्स इन WEF रिपोर्ट. हे कोण काढतं तर WEF यांच्याद्वारे ही प्रकाशित करण्यात येते ग्लोबल जेंडर इंडेक्स. ओके, मग आता इथे परत हा प्रश्न येऊ शकतो UPSCला वगैरे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अन्य कोणत्या रिपोर्ट आहेत किंवा कोणता रिपोर्ट वगैरे कोणती संस्था वगैरे काढतात. तर त्या संदर्भात पहा, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स, त्यानंतर ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस रिपोर्ट, ग्लोबल IT रिपोर्ट, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, ग्लोबल रिस्क रिपोर्ट आणि ग्लोबल ट्रॅव्हल अँड टुरिझम रिपोर्ट. हे कोण काढतं तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, याच्यामार्फत या रिपोर्ट निघतात. तर याचे पण नोट्स जे आहेत तिथं डायरेक्टली पिन केलेले आहेत. पहा, आता अगदी दुसऱ्या बातम्या आपल्याला काही कामाच्या दिसत नाहीत. पहा, इंडियाज रशियन ऑइल पर्चेसेस स्केल न्यू रेकॉर्ड इन मे. अगदीच आपण रशियाकडून तेल आयात करत आहोत व त्यामध्ये ऐतिहासिक आपण तेल आयात वगैरे केलेली आहे असं न्यूज सांगत आहे. व हे अगदी ठीक आहे, कारण पहा इंडिया आणि रशियाचे जे रिलेशन्स आहेत अगदी ते चांगले आहेत. व तुम्हाला मी एक लिंक दिलेली होती, पवनीत सिंग सरांनी इंडिया आणि अमेरिकेचे जे रिलेशन्स आहेत त्याबाबत सांगितलेले होते. मग त्यामध्ये पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की रशियाने आपल्याला कशा पद्धतीने मदत वगैरे केली होती. ओके, त्यामुळे ही पण न्यूज आपल्यासाठी म्हणजे गरजेची आहे, परंतु तेवढं इम्पॅक्ट वगैरे करत नाही. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्ही ते शिकून घेऊन अगदी तुम्हाला स्वतःला वगैरे ते सावरू शकता, अशी न्यूज आहे ती. ओके, त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.